शेठ ठाकूर साहेब यांच्या कार्याचं गौरव करणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं। सामन्याला सुरुवात होते। दुसरा सामना या पहिल्या रजनीतला आपण पाहत आहोत। टॉस जिंकला होता या मॅचचा तो अर्थातच चिंचपाडा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। पहिला बॉल सामन्याला सुरुवात। संकेतचा पहिला बॉल इथे ड्राईव्ह केलाय। लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात एक सिंगल मिळते पहिल्या बॉलवरती। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जिथे पाहायला मिळते प्रतीक आलाय आणि त्याच्या साथीला मनीष। प्रतीक आणि मनीष पुढील सामना लक्ष वेधेल मी दोन विनर्स संघ खेळतील। या सामन्यातला विजेता आणि उसटणे टीम मी लक्ष वेधेन की विनर्स वर्सेस विनर्स असा सामना खेळवला जाणार आहे। एक धाव फलकावरती पहिल्या चेंडूचा खेळ संपला। संकेत पाटील हा बॉल ऑन साइडला नटराज स्टाईलने खेळलाय। डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये। धावा मिळतील त्या चार। चेंडू सीमारेषा पार आलाय चौकार। टीमने डीआरएस कॉल केलाय, चॅलेंज केलंय फिल्डिंग अंपायरच्या डिसिजनला। वेस्ट हाईट किती आहे हे पाहिली जाईल। आमदार चषक 2025चा हा थरार आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत। गावदेवी क्रिकेट क्लब बिलवली यांच्या माध्यमातून आयोजित। लोअर फुलटोज होता, ऑन साइडला खेळला होता हा चेंडू, परंतु फेअर डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली। अर्थात पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं होतं या बॅटरने। पुढचा बॉल आणखीन एक फटका फासला, कबसला, चेंडू ट्रॅव्हल झाला। डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे। रन्स इथे प्राप्त होतील। रन्स प्राप्त होत असताना दोन धावा इथे अर्जित करण्यात आल्यात। प्रत्येक बॉलवरती मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न आपण पाहत आहोत। चांगले स्ट्रोक सिलेक्शन करण्याचा प्रयत्न इथे झाला। रन्स गोळा करण्याचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळाला डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पावलेच्या षटकांचा जास्तीचा समाचार घेणे तितकंसं गरजेचं। हा बॉल पहा, डाऊन द ग्राउंड केलाय अलॉंग विथ द कार्पेट। चेंडू सीमारेषेच्या बाहेर। आणखीन एक चांगला दर्जेदार स्ट्रोक येत असताना मनीषच्या बॅटमधून चौकार। आठवण झाली कारण ज्या रीतीचे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले। डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने, ऑन साइडला एक चौकार, डाऊन द ग्राउंड एक चौकार। हा बॉल उजवेसीच्या बाहेर हलक्या हाताने कबसला, मिस फिल्डिंग झाली आहे। त्याचाही इथे खामियाजा भुगवणा पडेगा। रन्स मिळतील 4। आणखीन एक येतोय पुढच्याच बॉलवरती नशिबात 15 धावा फलकावर। क्रिकेटच्या खेळामधील आपली उपयुक्तता इथे सिद्ध करता आली नाही आहे क्षेत्ररक्षकाला। मैदानाच्या आतमध्ये आपण उतरतो आहोत ते आपलं 100% डेडिकेशन देण्यासाठी। हा फटका आणखीन एक मोठा खेळ आहे। क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, एक सिंगल मिळेल। एक सिंगल येते। 16 धावा फलकावरती आहेत। पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळालं होतं। पहिल्या षटकामध्ये संकेत पाटीलने सपाटून मार खाल्ला। मनीष कुटलेने ज्या पद्धतीची बॅटिंग केली, 6 बॉल त्याने फेस केले। जिथे आपण पाहिलं 15 धावा त्याच्या बॅटमधून, 5 बॉलमध्ये 15 धावा त्याच्या बॅटमधून आल्या। एक चेंडू एक धाव प्रतीकच्या बॅटमधून। 16 धावा फलकावरती आहेत विदाउट लॉस। एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर। जितेंद्र बताले, ग्रुप ग्रामपंचायत वारदोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यांचं आगमन ते झालेलं आहे। आणि यमनजी तांडेल साहेब यांचंही ते आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं माजी उपसरपंच मनपूर्वक आपले स्वागत आहे।
ज्याच्या प्रयत्नांचा पाया भरभक्कम ना त्याच्या यशाची इमारत ही भरभक्कम आणि मोठी उभी राहते. प्रयत्नाचा पाया भरभक्कम उभा केलाय, इथे फाउंडेशन चांगलं रचलंय. 16 धावा पहिल्या षटकाच्या अंती, एक चांगली सुरुवात, संघाला एक ब्राईट स्टार्ट इथे मिळून दिलाय. फ्रीडमने बॅटिंग करतोय मनीषचा. आपण एकंदरीत विचार केला तर चहूबाजूला चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले. सतीश आलाय. पुढचा बॉल खोलात हलक्या हाताने केले, संयम दाखवला, परंतु इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना, थ्रो करणं, बॉडीचं संतुलन बनवत असताना या साऱ्या बाबी इथे थोड्याशा अवघड स्वरूपाच्या होत्या आणि इथे चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. गोलंदाजाने चांगली सुरुवात केली आहे. सतीश मिसाला आपण पाहतोय वीक 1 चेंडू टाकला होता उजव्या एसीच्या बाहेर. 17 धावा धावलकावरती आहेत. 17 ऑन दी बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक प्रगतीपथावरती जे पाहायला मिळत आहे. रन्स येत असताना 17 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेला देखील खोलामध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग रिजन मधून चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतं. सिंगल डबलमध्ये कन्व्हर्जन करणं किंवा क्रिकेटची जी लाईफ लाईन आहे, ज्याला सिंगल आणि डबल आपण नेहमी म्हणतो, ही लाईफ लाईन इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. कारण रन्स येतात. क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिलं की धावा येणं फार गरजेचं राहतं. धावफलक जे आहे ना, तुम्ही हलतं ठेवणं फार महत्त्वाचं राहतं. पहिल्या मॅचमध्ये 54 धावांची एक मोठी भागीदारी पाहायला मिळाली होती पहिल्या विकेटसाठी. हा बॉल उजव्या सीवरती कव्हर्स मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब. नशिबाची साथ. धाव मिळतील त्या 4. हा आलाय सणसणीत चौकार. मनीषला नशिबाने चांगली साथ दिली. जणू काय तो नशिबाची गोळीच खाऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. हा झेल होता कदाचित, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. हा बॉल खोलामध्ये उजव्या एसीच्या बाहेर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब होत आहे. चाललंय तर काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. धाव मिळतील त्या 4. चेंडू विथ द बॅट मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. मनीषला केवळ चौकार 4चाच पाडा उघत आहे. चौकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड ना खालावलेला पाहायला मिळालाय चिंचपाडा टीमच्या माध्यमातून. हे स्टँडर्ड किंबहुना या धावा तुम्ही जर का अशा द्याल ना तर प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला हवी ठरेल. हा पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल बनवला. ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. कव्हर्सला खेळ आहेत. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. मनीष संयमाने खेळतोय. पहा, षटकार मारण्याचा कोणताही प्रयत्न त्याने केलेला नाहीये. हवेमध्ये जास्तीचे स्ट्रोक केलेले नाही आहेत. अलॉंग विथ द कार्पेट स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. बॅकलेफ्टला खाली ठेवत असताना त्याने रन्स बनवल्यात. 27 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा फटका ऑन साइडला हवेमध्ये लॉफ केलाय. चेंडूला पाठवलं. या फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील त्या अर्धा डझन. षटकार. आगमन झालेले आहे. माननीय श्री जितेंद्र बताले साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत वारदोली, त्यानंतर हेमंत तांदेल माजी उपसरपंच वारदोली, वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण श्री रमेश पाटील, हरिभक्तपरायण श्री सतीश पाटील, सन्मान्य नामदेव पवार, विष्णू पवार, नारायण पाटील आणि बालाराम चोरगे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं सरसेस स्वागत आहे. आणि सन्माननीय परेश केनी महावितरण अधिकारी उरण यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. दत्ता गायकर आपलेही स्वागत आहे. हो टू कमेंट्री बॉक्स जयेश बोते सर यांच्याकडे बोलूया. 2 षटक संपले. 33 धावा धावफलकावरती आहेत. टेनिस क्रिकेटमधील एकमात्र सूत्रसंचालक ज्यांच्याकडे प्रत्येक मान्यवरांचा सातबारा असतो आणि सर्वाधिक जास्त स्पर्धा करणारे स्पर्धा सम्राट म्हणून महागुरूंकडे नेहमी पाहिलं जातं.
मला तर अनेक वेळेला बाहुबली सर असं मला वाटतं ना की एखादी स्पर्धा आपण आज रात्री केली, उद्या दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. काही वेळेला काय होतं की या स्पर्धेचं नाव त्या स्पर्धेला जातं, परंतु महागुरूंकडून ही चुकी मी कदापि पाहिली नाही. किंवा आयोजनातील नावा पाहिले तेही साऱ्या गोष्टी इत्तंभूतपणे पाहायला मिळाल्या. 33 बनल्यात विदाऊट लॉस. 2 षटक संपलेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल इथे निश्चित पाहायला मिळणार, कारण पहिले 2 षटक संकेत पाटील आणि सतीश मिसाळ सपाटून मार खाल्लाय. 16 धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्यात. विकेट प्राप्त केलेली नाही आहे. मनीष कुठले असेल आणि त्याच वेळेला प्रतीक हुद्दारची हुद्दारगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती तो अविश्वसनीय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला. अनएक्सपेक्टेबल होता, कारण तो मैदानाच्या आतमध्ये शांततेने खेळत होता. हा बॉल पहा, हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. वॉट अ स्ट्रोक. डाऊन द ग्राउंड केलेला हा स्ट्रोक जिथे पाहायला मिळाला. मनीष कुटलेच्या बॅटमधून नॉट आउट बॅटिंग करतोय. पहा ना, 39 धाव फलकावरती आहेत. 10 बॉलमध्ये 31 धावा तर त्याच्या वैयक्तिक एकट्याच्या बॅटमधून आल्यात. अतिशय खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या फलंदाजाने अविश्वसनीय स्ट्रोक खेळले. चौकारांमध्ये डील करत होता. कुठेतरी माझा शब्द त्याला लागला की काय, तो चौकारांमध्ये बॅटिंग करतोय, परंतु षटकारी मी खेचू शकतो हे त्याने दाखवून दिलंय. लांब लचक षटकार ठोकला तो ही हेलिकॉप्टर. खोलवर टप्प्याच्या बॉलवरती 39. हा बॉल देखील ऑन साईडला केला अलॉंग विथ द कार्पेट. चांगल्या रीतीने ड्राईव्ह करतोय. एखाद्या लेदर बॉल प्रमाणे हा बॅटर निश्चित मैदानाच्या आतमध्ये त्याची बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना युवा स्पोर्ट्स नांदगाव टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये हे प्रदर्शन आहे ना, ही बाब पथ्यावरती पडणार आहे. 40 धावा फलकावरती आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती हे व्यासपीठ आपण पाहतोय. हा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोंडी फोडली. विकेट प्राप्त केली आहे. खेळाडू क्रमांक पहिला बाद. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला, जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जो एक चांगला क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळाला. हे ऍक्शन रिप्लेस तुम्ही पाहताय. हा बॉल पहा, उजव्या वरती टाकला. बॅक ऑफ द लेन होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतीक हुद्दारने आणि चांगला झेल बाउंड्री लाईन वरती तिथे क्षेत्ररक्षक ध्रुव पाटीलला आपण पाहिलं. चांगला झेल फिनिश केला. पहिला खेळाडू बाद झालाय. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. मनीष फडकेला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आलाय आणि या भूमिकेलाही न्याय द्यावा लागेल. रन्स गोळा कराव्या लागतील. संघ सुस्थितीमध्ये 40 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल हलक्या हाताने बॅटची लिडिंग एज. चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तोच, परंतु इथे घडले तरी काय, चुका आणि चुका वारंवार होत आहेत. चिंचपाडा संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणातील हा दर्जा जो आहे तो खालावलेला इथे पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण खराब झालंय. हे प्रभू, हे हरि नाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ. ही कॅच नव्हती तरी कदाचित मॅच होती. मैदानाच्या आतमध्ये मनीष फडकेला पहिल्या बॉलवरती दिलेलं जीवदान. अनेक क्रिकेट वेळेला अनेक विक्रम सातत्याने घडलेले आपण जीवदानानंतर पाहिलेत, परंतु मनीष याचा आविर्भाव काहीसा निराळा आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांवरती प्रत्येक बॉलवरती तो तुटून पडलाय. तो स्ट्रायकिंग वरती आहे. मनीष कुटलेला आपण पाहतोय. हा बॉल ऑन साईडला लांब लचक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय स्ट्रोक, षटकार. जगदीश भोईर नांदगाव यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे.
47 धावा फलकावरती आहेत. 47 ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेंथवरती एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धाब्याने संघाचा धावफलक हलतडवण्याचा प्रयत्न केलाय. षटकारानंतर सिंगल आली. 3 षटक संपले. 48 धावा धावफलकावरती आहेत. 47 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टॉस हरल्यानंतर युवा स्पोर्ट्स नांदगाव. सूरज यानंतरची लढत असेल जयदुर्गा रोंजण विपक्ष तिरंगा शिवकर. आपण रेडी राहायच्या बघा. चला विनर टू विनर होणार आहे बघा. यापूर्वी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे क्रिकेट संघाने विजय प्राप्त केलेला आहे. वर्तमान लढत पाहतो. एका बाजूला नांदगाव विपक्ष चिंचपाडा आणि या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो लगेचच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे यांच्या विरोधात भिडणार आहे. म्हणजेच अर्थात विजेता पहिला सामना विजेता, विपक्ष दुसरा सामना विजेता. O2 जयेश भोसले सर. 48 ला एक टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना नांदगाव संघाला आपण पाहत आहोत. कांचनजी पालकर सर, आपण एका गोष्टीची चर्चा करता करता तो अधुरा किस्सा राहिला, तो मी बोलण्याचा प्रयत्न करेन. महागुरु यांची चर्चा आपण करत होतो. आवाजामधील ही जी तेजी आहे ना, अनेक वेळेला मी समालोचन करत असताना काही वेळेला आवाजामध्येही जास्तीचा तफावत होतो, परंतु यांच्याकडे काहीतरी वेगळी एनर्जी आहे आणि ती एनर्जी नेहमीच पाहायला मिळाली. आणि नेहमीच त्यांचा गणपती बाप्पा हा स्वर नेहमी पाहायला मिळाला. स्क्रीनवरती आपण पाहत आहोत महागुरूंना आणि त्यांच्या छत्रछायाखाली आज काम करण्याचा पुन्हा एकदा योग आला. 48 ला एक आपण पाहत आहोत. एक चांगली मॅच. जयेश भोसले सर, आपण एक दमदार आवाज आहे आपला. वल्लभ नाईट स्पर्धा झाली, सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये स्वतः ऑर्गनायझर इथे भोलानाथ शेठ पाटील यांनी तुमचं कौतुक केलं की सर्वांना त्या स्पर्धेमध्ये तुम्ही आवाजाच्या दृष्टिकोनातून आणि समालोचन करत असताना सर्वांना प्रभावित केलं होतं. ही सुद्धा तुमची एक छवी आहे. तुम्ही सुद्धा एक मोठी पकड निर्माण केलेली आहे, म्हणून अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला इन्व्हाइट केलं जातं. O2 कॉमेंट्री बॉक्स. खोलात टाकला हा बॉल. दमदार सुरुवात केली आहे. वेगवान गोलंदाजी करण्यामध्ये या खेळाडूंकडे चांगल्या दर्जाची तेजी आहे. गोलंदाजी चांगली करतात. या संघातील खेळाडू आपण चांगल्या दर्जाचे पाहायला मिळाले. संकेत पाटीलने हा बॉल टाकला, परंतु कांचनजी पालकर सर, गोलंदाज जर एवढे चांगली आहे, चांगल्या दर्जाचे खेळ करतात, मग पहिला बॉल निर्धाव आलाय या इनिंग मधला. पहिला बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल. यावेळेला चेंडू उजवेसीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू चांगल्या दर्जाचा इथे पाहायला मिळतोय. हा चेंडू लगातारचा दुसरा निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून चिंचपाडा गाव म्हटल्यानंतर आमचे उमेशजी भोईर यांचाही उल्लेख करायला हवा की त्यांच्याही माध्यमातून चांगलं कामकाज नेहमीच टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळालं. चिंचपाडा म्हटल्यानंतर या गावाची ओळख अर्थात एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं, जो लॉंग ऑफला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय, रोशन पाटील, त्याचाही खेळ पाहायला मिळणार आहे. हा बॉल कव्हर्सला खेळला. एक्स्ट्रा कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. फ्लॅट पॅरलल षटकार. अर्धशतक. संघाचा नेता तारणहार काय बॅटिंग करतोय. 16 बॉल मध्ये 45 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय मनीष कुटले. अर्धशतक येईल का त्याच्या बॅटमधून. आता याचे वेध लागू लागल्यात. 54 धावा फलकावरती आहे. संघाचं अर्धशतक स्कोर कार्ड वरती आहे. 45 वरती मनीष बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. अनस्टॉपेबल बॅटिंग त्याने अद्याप केली आहे. एक्स्ट्रा कव्हरला हेलिकॉप्टर स्ट्रोक त्याच्या बॅटमधून षटकार आला. संकेतचा हा बॉल डाऊन ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. रोशनच्या माध्यमातून देखील हे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. रन्स आल्यात तर पुन्हा एकदा 2. संघाची धावसंख्या वेगाने पुढे. 56 धावा फलकावरती आहेत. चिंचपाडा या गावामध्ये ना नुकतीच एक सेलिब्रिटी प्रीमियर लीग देखील झाली होती. कलाकारांची प्रीमियर लीग ही नुकतीच पार पडली होती आणि ज्यामध्ये आपण त्या गावाची चर्चा सातत्याने जास्ती ती त्या गोष्टीमधून होत असताना पाहायला मिळाले. 56 धावा फलकावरती आहेत. 56 ऑन दी बोर्ड.
लॉस ऑफ 1 विकेट्स. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. कोला टाकला पॉइंटला, खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा 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 अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती होता खेळाडू. इथे या धावा कंप्लीट करत असताना 49 वरती जाऊन पोहोचलाय. 49 ऑन दी बोर्ड आहेत. अंपरने सांगितले 1 शॉट. दुष्काळात 13वा महिना. वाट पाहावी लागेल अर्धशतकाची. 2 नव्हे तरी 1 कंप्लीट केली आहे. 18 बॉल 48 वरती बॅटिंग करतोय मनीष कुटले. अर्धशतक त्याच्या बॅटमधून येईल का, त्याची प्रतीक्षा निश्चित असेल. कदाचित ना बीट लागल्या जातात. नाईट मॅचेस मध्ये खेळाडू कसे खेळतील याची चर्चा होते. हा बॉल इथे फटका चांगला आला. 2 येतील का, अर्धशतक कंप्लीट होईल का. मनीष धावला वेगाने. सेकंड रन कंप्लीट केली आहे. आमदार चषकाचं पहिलं अर्धशतक ठोकलंय फलंदाज मनीष कुटलेच्या बॅटमधून. हाफ सेंचुरी. स्पोर्ट क्रिकेट संघाचा बाजीगार मनीष कुटले. बघा सूरज डीजेने खऱ्या अर्थाने संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. मनीष अभिनंदन तुझं. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आयोजित आमदार प्रचंडदादा ठाकूर चषकाचा पहिला शिलेदार ठरलेला आहे की त्याच्या नावावर दमदार नाबाद अर्धशतकी केली. अभिनंदन मनीष. ओ टू कॉमेंट्री बॉक्स जय भोसले सर. मनीष कुटले अर्धशतक त्याने ठोकलंय. प्रेक्षक वर्ग या खेळाडूसाठी टाळ्या व्हायलाच पाहिजेत. अर्धशतक या पर्वातलं 3रं आलंय त्याच्या बॅटमधून. या स्पर्धेतलं पहिलं आणि या पर्वातलं 3रं अर्धशतक ठोकणारा बॅटर. पारितोषिक आलंय निखिलजी भोईर साहेब नांदगाव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज या अर्धशतकासाठी. 59 ऑन दी बोर्ड. 59 धावा दावलकावरती आहेत. 1 फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ संपलाय. चिंचपाडा संघाकडून अनेक चुका झाल्या जिथे आपण पाहिलं की झेल निसटले, चौकार गेले. एक चौकार तर कव्हर पॉइंटला असा मारला होता ना की एका क्षेत्ररक्षकाच्या पायामध्ये इंडिया गेट बनला आणि तिथून चौकार गेला होता. तो मनीषनेच मारला होता. संघाची धावसंख्या दावलकावरती 59. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतं. सँडी डीजेचे कौतुक करायला हवं. इथे समालोचन करताना एक वेगळी लज्जत आहे, वेगवेगळीच मजा आहे. कारण खूप दिवसानंतर पुन्हा एकदा मी संदीपशी जोडलोय, सुरेशशी जोडलोय. चांगलं साऊंड त्यांच्या माध्यमातून. हा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली होती. पाठीमागे चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव इथे कंप्लीट करण्यात आली. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला. एकंदरीत एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 60 धावा दावलकावरती आहेत. युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. मला वाटतं या संघाला कदाचित वाईल्ड कार्ड एंट्री आहे आणि त्या दर्जाचा परफॉर्मन्स देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. वाईल्ड कार्ड ज्या वेळेला मिळालेत ना त्यांनी अनेक वेळेला चांगलं प्रदर्शन केलंय. मग तुम्ही बिग बॉस घ्या, मग तुम्ही त्याच वेळेला सारेगमप घ्या. ज्याला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे ना मग तुम्ही अगदी त्याच वेळेला बिग बॉसमध्ये सातत्याने आपण पाहिलं ना नवीन विजेता मिळाला होता नुकताच. त्यालाही पाहिलं होतं वाईल्ड कार्डने तो आला होता. संतोष भोईर आणि भूपेंद्र पाटील यांच्या माध्यमातून देखील या मनीषसाठी अर्धशतकासाठी 500 रुपये जे आलेलं आहे. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर. बॅटची आउटसाइड एज. कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज क्रमांक 2 अर्धशतकवीर बाद. फलंदाज बाद झाला. ऍक्शन रिप्ले पहा. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला होता. या स्ट्रोकला उजव्या सीच्या बाहेर फ्लाईट दिली. बॅटची लिडिंग एज घेतली. कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला चांगला झेल फिनिश केलाय. मनीष बाद झाला. अर्धशतकवीरसाठी टाळ्यांचा कडकडाट होत असताना स्टँडिंग अवेशन दिलं टीमने या खेळाडूला. बाद होत असताना पाहायला मिळाला 60ला 2. कांचनजी पालकर सरांनी आवर्जून सांगितलं ना तुमचे जे पारितोषिक आहेत या खेळाडूसाठीचे ते 12व्या खेळाडूकडे जमा करण्यात आलेत. सीएचे प्रीमियर लीगचा हा अनुभव असावा कांचनजी पालकर साहेब. कारण 13 पर्व पार पडले सीएचे प्रीमियर लीगचे. अक्षरशः